नमस्कार सर्वांना. तर बघा घड्याळात 6 वाजलेत. मी थोडी लवकर उठली आहे कारण की तुम्हाला लवकरच कळणार आहे की मी का उठली आणि आमची इथे गडबड चालू आहे. मी पनीरची भाजी बनवते आणि मला प्राजक्ता बेसिक तयारी करून देते. आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक करायचं ठरवलं होतं, पण आई आणि आंटी आल्याच मध्ये कारण की आम्हाला रांगोळी डेकोरेशन पण करायचं होतं. मग त्यांनी काही बनवलं आणि मी थोडंसं नवीन करण्याचा काहीतरी प्रयत्न केला. नागिणीच्या पानाचं हे डेकोरेशन मी बघितलं होतं आणि काही म्हणजे एकाच व्हिडिओमधनं न घेता काही व्हिडिओमधनं मिक्स वगैरे करून हे डेकोरेशनची आयडिया केली होती आणि वेलकमची रांगोळी काढली होती आम्ही दोघींनी. आणि पहिले आमच्या नवरीबाईची एंट्री केली, मग तिचे आई पप्पा, मग माझे आई पप्पा, माझा भाऊ आणि वहिनी आणि आमचं शेंडीफळ, अशी एंट्री मी इथं केली होती. सगळ्यांना गुलाबाचं फूल देऊन मी वेलकम केलं होतं आणि आमची नवरीची एंट्री इथे झालेली होती. आणि बघा मी स्वयंपाकामध्ये ना पनीरची भाजी, मटर पनीर केलं होतं विशेष म्हणजे, आणि डाळ भात केला होता, परत मसाले भात केला होता. हरभऱ्याच्या डाळीचा सगळ्यांना त्रास होतो म्हणून ती भजी मी स्किप करून मुगाची भजी काढली होती. तळलेले नागलीचे पापड होते, पोळी होती, गुलाबजाम मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये जे दाखवलं ना ते गुलाबजाम मी ह्यासाठीच बनवले होते. आणि मला 2 स्वीट पाहिजे होते आणि मला दुसरं स्वीट ना जिलेबी पाहिजे होतं, गरम गरम जिलेबी, पण ती दुपारच्या वेळेला नाही भेटली म्हणून मी त्या जागेवर सोनपापडी मागवली होती. आणि नंतर मी सलाड वगैरे होतं आणि कोशिंबीर पण केली होती. जरी उन्हाळा असला तरी त्यावेळी ऊन होतं म्हणून म्हटलं चला कोशिंबीरशिवाय अशी मी महाराष्ट्रीयन थाळी बनवण्याचा प्रयत्न केला होता इथे. आणि माझ्यासोबत ना सगळे जेव्हा असतात ना तेव्हा मला सगळ्यांचा सपोर्ट पण भेटतो म्हणजे. आणि आणि माझं ठरलेलं काम हे सगळं व्यवस्थित होतं. आणि बऱ्यापैकी आपण खूप सारे इमॅजिन करून ठेवलेलं असतं पण तसं काही होत नाही. पण ठीक आहे, माझं इन्स्टंट असतं सगळं. मी जसं सांगते किंवा जसं विचार करते तसं करण्याचा प्रयत्न करत असते. इथे थोडाफार असा मेकअप केला होता. गजरा वगैरे मागवला होता आणि सगळ्यांसाठी गुलाबाचे फुलं मागवले होते. मी मोहितचंही केळवण खूप छान केलं होतं. तेव्हा मी सोशल मीडियावरती नव्हती ॲक्टिव्ह, पण तेव्हाही मी छान वेलकम केलं होतं. मी त्याचा पण व्हिडिओ एकदा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, कारण की मी ते पहिल्यांदा केलं होतं. हे दुसरं केळवण आहे माझं. आणि हे आमचे राजे होते ना व्हिडिओ काढायला, त्यांनी अजिबात स्किप म्हणजे पॉजच घेतला नाही. माझे सगळे एक्सप्रेशन त्याच्यामध्ये दिसत आहेत. आणि हे आमचं शेंडीफळ हा माझ्यासाठी नेहमी तयार असतो. मी याला कॉल केला की तो माझ्यासाठी येतो, नाही म्हणतच नाही. हा माझा शेंडीफळ म्हणून मी त्याचं स्पेशल स्वागत केलं आहे. आणि बऱ्यापैकी खूप छान झालं होतं केळवण. आणि तुम्हाला माझं केळवण किंवा डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही आमची लाडूबाई आणि हा लाडोबा, त्यांच्या दोघांसोबत तिला परत एंट्री करायची होती म्हणून परत ते गेले आणि हे सगळं पॉज करायला हवं होतं, पण आमचं राज्य तसंच व्हिडिओ चालू ठेवला, सगळं व्हिडिओमध्ये आलेलं आहे. बघा रुद्रची मस्ती. आम्ही सगळ्यांचं छान वेलकम केलं, छान केळवण पण झालं. केळवणनंतर शॉपिंग, डेकोरेशन पण छान छान झालेलं आहे. आणि कसं असतं ना, हे जे एक्सपिरियन्स असतो ह्या मेमोरीज आपण नंतर जेव्हा सगळं झाले की आठवतो ना, त्याच्यासाठी छोटे छोटे गिफ्ट्स आणले होते. त्यांनी आम्हाला रिटर्न गिफ्ट केलं, जावई बुवांना, मला, रुद्राला, सगळ्यांना. मी सगळ्यांना छोटे छोटे गिफ्ट आणले होते. आमच्या पप्पांनी काकांना दिलं आणि मी आईला आणि आंटीला दिलं होतं. परत आम्ही तिला छान स्वीट भरवलं आणि सगळा कार्यक्रम झाला आणि आम्ही ना थकलो होतो खूप. तरी बघा माझा लूक, गजरा काही काढावा वाटत नव्हता मला. आणि मी यांना म्हणत होती की तुम्ही हाय करा, पण बिचारे कॉलेज आणि घरचं सगळं हे करून वैतागले होते आणि ते मला वेड्यात काढत होते. तुमच्यासाठी खूप छान व्लॉग बनवायचं मी विचार करून हा व्हिडिओ बनवते आहे. नक्की बघा आणि कसा झाला आहे ते नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.